महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना एक 3 दिवसाच्या पूर्वीच झालेली आहे आणि एक चैतन्याचं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं आहे। पूर्वी स्वराज्य संघटना म्हणून आम्ही पुढे गेलो होतो, आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून आमची वाटचाल आता ह्याच्या पुढे चालू आहे। स्वराज्य पक्षाचं पहिलाच आंदोलन हे 6 तारखेला 6 ऑक्टोबरला मुंबईत अरबी समुद्रात जे शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं असं जलपूजनसुद्धा झालं होतं आणि त्याला मी स्वतः पंतप्रधानांच्या बरोबर उपस्थित होतो। ते स्मारक आहे की नाही तिथं ते पाहण्यासाठी सुद्धा आमचं आंदोलन असणार आहे। पाठोपाठ 11 तारखेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष हे जाहीरपणाने त्याचं उद्घाटन म्हणा किंवा त्याचं लॉन्च म्हणा हे पुण्यात होणार आहे आणि मग लगेच पाठोपाठ नाशिक, नांदेड हे सगळीकडे दौरे आखलेले आहेत आणि मग पूर्ण महाराष्ट्राकडे तसे दौरे आपल्याला पाहायला मिळतील। विधानसभेसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जागा किती लढणार आहे, काय ठरले? किती जागा लढणार आहे पेक्षा महाशक्तीच्या माध्यमातून बहुतांश सगळ्या 288 जागा लढण्याचा आमचा मानस आहे। थोड्या दिवसात परत बैठक होईल आणि सविस्तर पद्धतीने कुठं कुठं लढायचं, कोणी कुठले सीट्स लढायचे त्याच्यावर सगळी चर्चा होईल आणि सगळ्यांच्या पुढं तुमच्याकडं सगळे विषय पुढे येतील। ते आदिशक्तीचा जागर आजपासून सुरू होते, मात्र राज्यातल्या महिला आणि मुलींच्यावर अत्याचार थांबत नाहीत। पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर बस ड्रायव्हरनंच अत्याचार केल्याची घटना पहाटेच्या सुमारास समोर आलेली आहे। एकदम वाईट आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा अशी सुरक्षा इतक्या पद्धतीने ढासळायला लागलेली आहे आणि ज्या महाराष्ट्राकडे एक वेगळ्या नजरेने सगळे पाहिजे, एक आदर्श होऊन पाहिजे, ज्या शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा वारसा आहे, ह्या महाराष्ट्राला महासंतांचा वारसा आहे आणि अशा ठिकाणी असे वेळोवेळी ह्या सगळ्या घटना घडत व्हायला लागल्या आहेत। हे कुठेतरी त्याचं चोख उत्तर कडक कायदा आणि राजकीय इच्छाशक्ती ह्या सगळ्या गोष्टी त्याला अवलंबून आहेत आणि जबाबदार आहे आणि म्हणून सरकारसुद्धा का गंभीर नाही आहे, किंवा कठोर कारवाई का त्याच्यावर होत नाही, हे मोठे प्रश्न आहेत सगळे। राज्यामध्ये सण उत्सव चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये भिडेकरांचं एक वादग्रस्त वक्तव्य आहे की नवरात्र उत्सव आणि इतर सण म्हणजे हिंदूंना गांधी बनवण्याचे सण आहे। नाही, हे मी ऐकलं नाही आहे, पण सगळे जबाबदार जे व्यक्ती असतात त्यांनी जबाबदारपूर्वक आपलं वक्तव्य करावं असं मला वाटतं। खरं तर आरक्षणाचा लढा राज्यभरात सुरू आहे। संदर्भात जो प्रकार घडला त्याला तुम्हाला जबाबदार धरले आणि एकेरी तुमचा उल्लेख करत त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला। अरे बाबा, कोणाच्या आज नवरात्र आहे आणि कोणाच्या बद्दल मी चर्चा करावी, कोणाच्याबद्दल बोलावं, त्याला काहीतरी मला सुद्धा मर्यादा आहेत आणि हा प्रश्नसुद्धा तुम्ही विचारणं म्हणजे तेही कोल्हापूरवरनं विचारणं म्हणजे अवघड आहे। आणि तुम्ही काय एकेरी म्हटलं, मी लोकशाही संपली आहे 47ला, सॉरी राजे पण सगळं 47ला संपले। मी सुद्धा संभाजी भोसलेच आहे, मी संभाजी छत्रपतीच आहे, मग काय काळजी करण्यासारखं काहीच नाही। आपल्या सगळ्या आघाडीची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झाली। त्याच आघाडीचे 2 प्रमुख नेते कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, एक आपण आहेत, राजू शेट्टी आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं कशी ही आघाडी पुढे जाणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यातलं धोरण कसं आहे? नाही, अजूनही काही चर्चा झालेली नाही आहे। सविस्तरपणे आम्ही सगळे एकत्र बसू, एक लाईन ठरवू आणि महाशक्ती ही पूर्ण महाराष्ट्राची आहे आणि म्हणून नुसतं एका मतदारसंघापुरतं किंवा 2 मतदारसंघ मर्यादित न राहता 288मध्ये कसे आपले उमेदवार तिथं नेता येतील, आपल्याला देता येईल, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे। परिवहन महाशक्तीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना घेण्याचा सुद्धा प्रयत्न सुरू होते, ही चर्चा कुठपर्यंत आली, सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? नाही, त्यांचा उद्देश आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे आणि म्हणून त्यांनी पाडण्यापेक्षा निवडून कशा आणता येईल उमेदवार हे मी त्यांना समजून सांगितलेलं आहे आणि त्यांना एक विनंती सुद्धा केलेली आहे की एक वडीलधारी या नात्याने की आपण सगळे एकत्र चळवळ लढत होतो, पण नुसतं चळवळ लढून चालणार नाही, तर आपण सत्तेत येणं गरजेचं आहे आणि म्हणून पाडण्यापेक्षा तुम्ही सत्तेत यायला पाहिजे। सत्तेत यायचं असेल तुम्हाला 2च पर्याय आहेत, एक पर्याय आमच्यावर येणं किंवा दुसरा पर्याय तुम्ही स्वतंत्र जाणं। आता ते निर्णय ते घेतील, पण सकारात्मक चर्चा झाली आहे एवढं निश्चित आहे। राजा, आपण शिवस्मारकाबद्दल बोललात, या संदर्भात
दादा असं म्हणाले की सगळ्या परवानग्या झाल्या, 25% काम देखील झालं, मात्र स्टे आल्यामुळे हे सगळं प्रकरण थांबलेलं आहे. ज्या कोर्टात गेलेत त्यांना का संभाजीराजे सांगत नाही तुम्ही कोर्टातून केस मागे माझा चंद्रकांत दादांना एकच प्रश्न आहे की तुम्ही पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. ज्यावेळी पंतप्रधान जलपूजनला येतात त्यावेळी सगळ्या परवानग्या हे घ्याव्या लागतात. नंतर म्हणायचं नसते की आम्हाला ही परवानगी संभाजीराजे घेऊन द्यावी. तुम्ही अगोदर का घेतली नाही? का गडबड केली? पंतप्रधानांना बोलवायचं. पंतप्रधान काय कोणी असेल तो काही किरकोळ माणूस नसतो, देशाचा प्रथम नागरिक आहे तो. आणि ज्यावेळी पंतप्रधान कुठल्याही कार्यक्रमाला येतात त्याला प्रोटोकॉल असतात. मग तो प्रोटोकॉल मोडून तुम्ही त्यांना त्यांच्या हस्ते जलपूजन का केलं? हा माझा चंद्रकांत पाटलांना हा माझा प्रश्न आहे. हा सगळं कॉम्बिनेशन असणार आहे. आता युवक मी स्वतःला समजतो, मी युवक आहे म्हणून युवकांना तर पहिलं प्राधान्य द्यायला पाहिजे, महिलांना प्राधान्य द्यायला पाहिजे आणि ज्यांचं काम चांगलं आहे, जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा घ्यायला पाहिजे. म्हणून त्याच्यामुळं हे कॉम्बिनेशन असणार आहे, म्हणजे पुरुषांच्या बरोबर, महिलांच्या बरोबर आणि आमच्यासारखे युवक चेहऱ्यांच्या बरोबर. काही जे आता राजकीय नेते म्हणजे तुम्हाला नेहमी मला अडचण आणायची आहे. पण एक लक्षात घ्या, स्वराज्य हे पूर्वी लोकसभेत सुद्धा येणार होतं आणि त्याच पद्धतीने स्वराज्याला ही जागा सुद्धा मिळणार होती. पण छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी आल्यामुळं माझ्या पुढं दुसरे कुठलेही विषय येत नाहीत आणि मी प्रामाणिकपणाने त्यांचा प्रचार केला. त्यांना निवडून देण्यामध्ये माझा कुठला वाटा आहे मला माहिती आहे, ते बंटी पाटील ठरवतील. पण मी निश्चित माझ्याकडून जेवढं होतं तेवढं मी प्रामाणिक प्रयत्न केले, पण माझी जबाबदारी मी पूर्ण केलेली. काही चळवळीतले नेते आंदोलन करतायत आणि आंदोलन झाल्यानंतर आता वक्तव्य करतायत की आम्ही कुणाला पाडणार हे सांगून टार्गेट ओरिएंटेड ते पुढची राजकारणाची विचार करतात. नाही, पाडापाडीचं भाषा करू नये कोणी, ते लोकशाहीला पोषक नाही आहे आणि बाधक आहे. ते उलटं तुम्ही निवडून आणा, विधानसभा असेल, लोकसभा असेल किंवा आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला उमेदवार निवडून द्यायचे असतील तर निवडून आणणं हा क्रायटेरिया पाहिजे असं मला वाटतं. नाही, म्हणून मी त्यांना विनंती केली आहे, एकतर आमच्याकडे या, आमच्याबरोबर या, महाशक्तीच्या बरोबर या, किंबहुना तुम्हाला तिथं अडचण असेल तर तुम्ही स्वतः व्यक्तिगत जावा, पण पाडण्यापेक्षा निवडून आणा ही बेसिक लाईन पाहिजे. परिवर्तन महाशक्तीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे? कारण चेहऱ्यावर ही निवडणूक प्रामुख्याने लढली. नाही, असं काही नाही, चेहरा वेरा काही नाही. पहिलं म्हणजे सगळ्यांनी एकत्र आणणं म्हणजे फार अवघड काम आहे. ती मी जबाबदारी उचललेली आहे. त्या सगळ्यांनी एकत्र आणू आणि मग तुमचा सल्ला घ्यायला येतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.